नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजेच दिव्यांग प्रमाणपत्र काढायचे असेल किंवा त्यांचे UDID कार्ड जर तुम्हाला काढायचे असेल तर ते तुम्ही अगदी 1 मिनिटामध्ये घरी बसल्या स्वतः आपल्या मोबाईलवरून काढू शकता, PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओवर संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात अगोदर तुम्हाला क्रोम किंवा कोणत्याही एका ब्राउझरवर यायचे आहे। नंतर येथे तुम्हाला UDID असे सर्च करायचे आहे। सर्च झाल्यानंतर खाली तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल, तर यावरच तुम्हाला क्लिक करायचे आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तुम्ही तेथून सुद्धा याला ओपन करू शकता। वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। आता येथे पहा, या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी 2 ऑप्शन्स दिसतील, PWD लॉग इन व डिपार्टमेंट युजर लॉग इन। तर यापैकी PWD लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर लॉग इन पेज तुमच्या समोर येईल। तर येथे स्क्रॉल करून थोडे खाली या। आता येथे आपल्याला लॉग इन करायचे आहे। तर पहा, लॉग इन करण्यासाठी येथे एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर विचारला गेला आहे। तर येथे तुमचे एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर टाकून घ्या। जर तुमच्याकडे UDID कार्ड असेल तर त्यावर हे नंबर दिलेले असते, ज्याची सुरुवात MH ने होते। जर तुमच्याकडे UDID नंबर किंवा एनरोलमेंट नंबर नसेल तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे एनरोलमेंट नंबर माहीत करून घ्यावा लागेल। आता हे कसे माहीत करावे, तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा या वेबसाईटवर यायचे आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर वर उजव्या बाजूस या ठिकाणी पहा, तुम्हाला 3 लाईनी दिसतील। तर यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर येथे दुसरे नंबरचे ऑप्शन ट्रॅक युअर ॲप्लिकेशन यावर क्लिक करा। आता सर्वात अगोदर तुम्हाला डेस्कटॉप मोड ऑन करायचे आहे। तर वर उजव्या बाजूस या 3 डॉट्सवर क्लिक करा व नंतर डेस्कटॉप साईड यावर क्लिक करा। डेस्कटॉप मोड चालू केल्यानंतर आता येथे आधार नंबर हे चौथे ऑप्शन निवडा। नंतर खाली येथे जे काही तुमचे आधार नंबर असेल ते येथे टाकून घ्या व खाली सबमिट बटनावर क्लिक करा। क्लिक करताच तुमचे ॲप्लिकेशनचे स्टेटस जे आहे ते येथे दाखवले जाईल, जिथे तुमचे एनरोलमेंट नंबरसुद्धा तुम्हाला दिसेल। तर हे नंबर तुम्ही येथून कॉपी करून घ्या किंवा लिहून ठेवा। जर तुमच्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र असेल तर त्यावर जे सर्टिफिकेट नंबर असते, ज्याची सुरुवात MH ने होते, ते नंबरसुद्धा तुम्ही लॉग इनसाठी वापरू शकता। आता पुन्हा या लॉग इन पेजवर या। येथे तुमचे एनरोलमेंट नंबर टाका। ज्यांच्याकडे UDID नंबर असेल त्यांनी येथे UDID नंबर टाका। नंतर खाली तुमचे जन्मतारीख टाकून घ्या। नंतर येथे कॅप्चाचे जे प्रश्न विचारला गेला आहे तर याचे उत्तर येथे टाका व खाली लॉग इन बटनावर क्लिक करा। लॉग इन झाल्यानंतर वर माय अकाउंट सेक्शनमध्ये तुम्हाला भरपूरसे असे ऑप्शन दिसतील। तर आपल्याला आपले डिसॅबिलिटी सर्टिफिकेट डाउनलोड करायचे आहे। तर खाली येथे डाउनलोड युअर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करा। क्लिक करताच तुमचे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजेच तुमचे दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल। त्याचप्रमाणे तुम्हाला जर तुमचे UDID कार्ड डाउनलोड करायचे असेल तर डाउनलोड युअर UDID कार्ड यावर क्लिक करा। तुमचे UDID कार्ड डाउनलोड होऊन जाईल। तुम्हाला पाहिजे असल्यास याची प्रिंट काढून हे तुम्ही कुठेही वापरू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही आपले डिसॅबिलिटी सर्टिफिकेट व UDID कार्ड अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा।